बस अजून काय व्यवस्थित, माझी फॅमिली व्यवस्थित असताना मी कशाला मरू, तू मर ना. तुम्हाला उद्या मरायचंय आणि की तुम्हाला ऑर्डिनरी लाईफ जगायचंय, तुम्ही काय चूज करा आणि कशासाठी का? बघ, मला ऑर्डिनरी लाईफ मुळेच जगायची नाहीये आणि उद्या मरायचंही नाहीये. मला 90 वर्ष किंवा ते जितकं जास्त जगायचा चान्स देईल तेवढं जास्त मला जगायचं. कारण मला आज तो असं अचानक माझा रॅन्डम इंटरव्ह्यू घेतोय ना, ते बघून मला खूप छान वाटलं. आणि तो इंटरव्ह्यू ही तू साई चौकात घेतोय. साई चौकात माझी MJ ऑप्टिक्सची 5वी ब्रांच. ओके. माझ्या चष्म्याचे रिटेल आउटलेट आहे. टोटल 8 आउटलेट आहेत, त्यात ही 5वी ब्रांच. तर माझ्यासाठी एक सरप्राईजच झालं की मी कार पार्क करते आणि तुम्हाला विचारतोय की मॅडम तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो का. तर हे आजचा म्हणजे या गोष्टीने माझा आजचा दिवस बनलाय. रुला दिया आपने. तुम्हाला चूज करायचंय, तुम्हाला उद्या मरायचंय की तुम्हाला आहे ती लाईफ, तीच ऑर्डिनरी लाईफ जगायची आहे का आणि कशासाठी, काय चूज जगायची आहे मुलांसाठी. जगायची आहे मुलांसाठी. तुम्ही सांगा कॅमेरा. अच्छा, कॅमेरा सांगायचं. हो, जगायची आहे मुलांसाठी आणि लाईफ दिलंय एकदाच देवाने, तर ते पूर्ण जगून एन्जॉय करून जगायचंय. आणि काय सांगायचं, काय रे, एन्जॉय करूनच जगायचंय. पण उद्या नाही मरायचंय. उद्या मरण आलं तर ते ऍक्सेप्टेबल, पण नाही आलं तर मला एन्जॉयच करायचंय. मौत को छू के टक से वापस आ सकते. खरंच छान आहे आणि आवडते मला. आणि आताचं जनरेशन आवडतं. आताचं हे जे सगळं पिक्चर बघणं, बाहेर जाऊन एन्जॉय करणं, बाहेर जाऊन मजा करणं, मोबाईलवर सतत गाणी ऐकत राहणं, त्याच्यामुळे कसं स्ट्रेस आउट होतं. जे जॉब करून येतं ते घरी येताना मजा येते ना. दिवस जातो पटापट, दिवस जातो. त्याच्यामुळे अजून आवडतं. त्याच्यामुळे जगायचंय आणि अजूनही काहीतरी करत राहणार. जॉब झाला दुसरा, आता उद्या सॅटर्डे संडे, मग फिरायला जाणार, बोटिंग करणार. लाईफ मध्ये एन्जॉय करणं महत्वाचं आहे गाईज, तर एन्जॉय करत राहा प्लीज. असंच मजेत राहिलं तर डिप्रेशन अजिबात येत नाही आणि येऊ द्यायचं पण नाही. त्याबद्दल प्लीज सांगा. डिप्रेशन येऊन नाही. 5 दिवस माझ्या स्ट्रेस मध्ये घालवायचे, जॉब करायचा, येताना जाताना गाणी ऐकायची, मजा करायची आणि मग सॅटर्डे संडे एन्जॉय करायचं. ओके, थँक्यू. हॅलो, या आहे. तर प्रश्न असा आहे की तुला चूज करायचं असेल, तुला उद्या मरायचंय पण ऑर्डिनरी लाईफ तुला जगायचंय, काय चूज करशील आणि का? ओके, सो मरणं तर हातात नसतं आपल्या, राईट. आणि ऑर्डिनरी लाईफ म्हणजे काय? व्हॉट ऑर्डिनरी लाईफ? तुझ्या बाबतीत तुझी लाईफ तुला काय? ऑर्डिनरी लाईफ सगळ्यांची असते एक पॉइंट ऑफ टाइम पर्यंत. जर का सेम लाईफ रिपीटेटिव्ह झाली तर ती ऑर्डिनरी वाटते. त्यासाठीच आपण स्ट्रगल करतो, राईट, चेंज साठी. ऑब्वियसली, तर आय प्रिफर ऑर्डिनरी लाईफ एंड आय चेंज माय सेल्फ. दैट यू बियर बाइसेप के फैन हो क्या? मतलब तुम अपने माझा फॅन. ओके. दॅट्स इट. आय प्रिफर ऑर्डिनरी लाईफ. ओके, थँक्यू. प्रश्न असा आहे की तुला चूज करायचंय, तुला उद्या मरायचंय की तुला आहे ती लाईफ जगायची आणि का आणि कशासाठी, काय उत्तर देशील? मला आहे ती लाईफ जगायची, कारण की आपण या लाईफ मध्ये येतो तर काय मरण्यासाठी नाही येत. आपण काहीतरी म्हणजे प्रत्येक मोमेंट एक स्पेशल बनवूनच जगायला पाहिजे प्रत्येक वेळी. त्याच्यामुळं मी ह्याचा आन्सर आहे ती लाईफ जगण्यासाठी करतो. कोणी हॅपी मोमेंट जगतं तर तशी मी माझी प्रत्येक मोमेंट स्पेशल म्हणून जगतो. कि आपको चूज करना है, आपको कल मरना है या कि आपकी जो लाइफ है ऑर्डिनरी लाइफ वो आपको जीनी है, तो आप क्या चूज करते हो और क्यों? जो मेरी लाइफ है वो जीने है, बिकॉज मैं एंजॉय करती हूँ बहुत अपनी लाइफ को. और क्या बताओ? बस आई लव माई लाइफ. और क्या बताओ? आप बताओ थोड़ा बहुत. लाइक मुझे अपनी लाइफ अच्छी लगती है और क्या बताऊँ. तुम्हाला उद्या मरायचंय की तुम्हाला जी ऑर्डिनरी लाईफ आहे तर तीच जगायची आहे, तुम्ही काय चूज कराल आणि का? जी जगायची तीच जगेल ना. सांगा ना. कारण की आता आपल्या बरं, आता म्हणजे आता आपल्याला काय असं विषयच नाही की मरायचं की आपण कुठं
अडकलो की काय केलं की आपण कोणाचं घेतलंय दिलंय तर आपण आज मरून जाऊ असं काय विषयच नाही. काय पण जोपर्यंत आपली लाईफ आहे तोपर्यंत जगू ना आपण. सांगा अजून काय वाटतं ह्या लाईफ मध्ये खुश आहात तुम्ही? हो खूप खुश आहे. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? काय माझं तर बघ माझं नशिबाने माझ्या देवाच्या साथाने माझ्या वयात लग्न झालं. आज माझा मुलगा 11 वर्षाचा आहे आणि मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. माझी एक मुलगा आहे, एक मुलगी आणि माझी पूर्ण फॅमिली एकदम व्यवस्थित आहे. अजून काय सांगा? बस अजून काय व्यवस्थित माझी फॅमिली व्यवस्थित असताना मी कशाला मरू, तू मर ना. Concepted by Parag. Hello.